नमस्कार. सर्वांना दीपावलीच्या खूप खूप शुभेच्छा. तबकामध्ये इथे तेवती निरांजनाच्या वाती, दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. समयी संगे आज उजळल्या या नयनांच्या वाती, या नयनांच्या वाती. आकाशातील नक्षत्रांच्या लक्ष लाविल्या ज्योती, लक्ष लाविल्या ज्योती. सुवासिनी मी वाट पाहते घेऊन पूजा हाती, दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. दिव्या दिव्यांची ज्योत सांगते तुझी न माझी प्रीती, तुझी न माझी प्रीती. दिवाळी म्हणजे आठवणींची एक सुंदर कुपी. दिवाळीची गंमत, उत्साह, त्यात पाळले जाणारे रीतिरिवाज, लोकांचे स्वभाव, तुटपुंजी साधने, अमाप उत्साह, सगळे काही अजबच. दिवाळी ही फराळ, फटाके, रांगोळ्या, नवीन कपडे, आकाशकंदील, किल्ले बनवणे, ओवाळणी अशा अनेक धार्मिक सामाजिक गोष्टींनी ठासून भरलेली असते. पूर्ण 4 दिवस चालणारी ही दिवाळी संध्याकाळी अधिक रंगीत आणि रंग वाढवणारी असते. कंदील आणि पणत्या उजळलेल्या असतात. रोज नवीन रांगोळी काढण्याची प्रथा प्रत्येक घरात असते. भारत हा कृषीप्रधान देश आहे. बळीराजा हाच या देशाचा खरा राजा. या मूळ संकल्पनेची आठवण करून देणारा दिवाळी हा सण. इडापिडा टळो बळीचं राज्य येवो, दिन दिन दिवाळी गाई म्हशी ओवाळी, असे म्हणत आपण मोठे झालो. लहान थोर गरीब श्रीमंत या सगळ्यांचा हा सण. याची गंमत म्हणजे देशाच्या वेगवेगळ्या प्रांतात वेगवेगळ्या प्रथा परंपरानुसार हा साजरा केला जातो. पण एक सामायिक गोष्ट म्हणजे तो तेजाचा आणि प्रकाशाचा सण म्हणूनच मानला जातो. घराघरात एक तरी पणती लावलीच जाते. फराळाचं ताट शेजार घरी जाताना जात धर्माच्या सीमारेषा पुसून टाकते तो हा सण. दिवाळीचा पाडवा पतिपत्नींसाठी का बरं असतो? दिवाळीचा 4था दिवस म्हणजे बलिप्रतिपदा. बलिप्रतिपदा हा 3.5 मुहूर्तापैकी अर्धा मुहूर्त आहे. या दिवसापासून शुभ कार्याची सुरुवात करण्याची प्रथा आहे. पौराणिक दृष्ट्या विचार करता भगवान श्रीकृष्णाने आजच्याच दिवशी गोवर्धन पर्वताची पूजा सुरू केली. निसर्गाप्रती मानवाने कृतज्ञता व्यक्त करण्याची ही सुरुवात होती. त्या निमित्ताने पाडव्याला कृष्ण, गोपिका आणि गोवर्धन पर्वताच्या देखाव्याची सुद्धा पूजा केली जाते. दिवाळी पाडव्याला बलिप्रतिपदा असं म्हणण्याचं सुद्धा एक विशेष कारण आहे आणि ते म्हणजे दानशूर राजा बळी. राक्षस कुळात जन्म घेऊनही बळीच्या पुण्याईनं त्याच्यावर वामन देवाची कृपा झाली. बळीराजा हा शेतकऱ्यांचा राजा होता. तो दानशूर आणि प्रजाप्रेमी होता. त्यामुळे तो देवांपेक्षाही मोठा झाला होता. लोक देवांच्या आधी बळीराजाचं नाव घेत होते. त्याने ईश्वरीय काम केले म्हणून ईश्वरीय कार्य म्हणून जनतेची सेवा केली. तो सात्विक वृत्तीचा दानी राजा होता. परंतु अहंकाराचा वारा त्यालाही लागला होता. एकदा का अहंकार मनात शिरला की व्यक्तींमधल्या चांगल्या गुणांचा नाश व्हायला सुरुवात होते. तसंच बळीराजाचंही झालं. बळीराजासारख्या प्रजाहित दक्ष, दानशूर पण अहंकारी बनलेल्या राजाला बटू वामनाने 3 पावलात भानावर आणलं. खरं तर प्रत्येक मानव हा सुरुवातीला अज्ञानी आणि अहंकारी असल्याने त्याच्या हातून वाईट कृत्य घडत असतातच. पण ज्ञान आणि ईश्वरीय कृपेमुळे तो देवत्वाला पोहोचू शकतो हे यावरून स्पष्ट होते.
श्रीहरी विष्णूंनी बळीराजाचं गर्वहरण करण्यासाठी वामन अवतार घेतला होता आणि बळीराजाला त्याची चूक लक्षात आणून दिल्यानंतर श्रीहरींनी त्याला एक वरदान सुद्धा दिलं. ते वरदान असं की जो कोणी बलिप्रतिपदेला दीपदान करेल त्याला यमयातना भोगाव्या लागणार नाहीत. त्याच्या घरी नेहमी लक्ष्मीचा वास राहील. तसेच हा दिवस बळीराजाचा स्मरण दिन असेल आणि म्हणूनच या दिवसाला बलिप्रतिपदा असं म्हटलं जाऊ लागलं. या सगळ्या गोष्टींमुळे माता लक्ष्मीला आपल्या पतीचं खूप कौतुक वाटलं आणि म्हणून तिने याच दिवशी पती श्रीहरीचं औक्षण केलं आणि त्यांना ओवाळलं. श्रीहरीने सुद्धा माता लक्ष्मीला हिरे, माणके, अलंकार ओवाळणी म्हणून घातले आणि म्हणूनच आजही बलिप्रतिपदेच्या दिवशी पत्नी पतीला ओवाळते आणि पती पत्नीला भेटवस्तू देतो. पाडवा हा पती पत्नींच्या नात्याला दृढ करणारा असावा. तसंच परस्परांविषयीचं प्रेम, आदर, विश्वास वृद्धिंगत करणारा असावा. वस्त्र अलंकारांनी सजलेली पत्नी हातात तबक घेऊन आपल्या पतीला ओवाळते आणि कृतज्ञतेचे प्रतीक म्हणून पती पाडव्याच्या दिवशी पत्नीला ओवाळणी देतो. अशा प्रकारे दीपावली पाडवा हा पती पत्नींसाठी त्यांच्या सुखी नात्यासाठी अत्यंत महत्त्वाचा असतो. दिवाळी पाडवा हा दिवाळीचा चौथा दिवस. हा दिवस वेगवेगळ्या लोकांच्या दृष्टीने वेगवेगळ्या प्रकारे महत्त्वाचा आहे. महाराष्ट्रात सायंकाळी पत्नी पतीला औक्षण करते व पती पत्नीला ओवाळणी घालतो. नवविवाहित दाम्पत्याची पहिली दिवाळी पत्नीच्या माहेरी साजरी करतात. त्या निमित्ताने त्या दिवशी जावयास आहेर करतात. यालाच दिवाळ सण म्हणतात. हा 3.5 मुहूर्तापैकी मुहूर्त असल्याने या दिवशी सोने, शुभकार्य, घर, वाहन खरेदी केले जाते. मध्य आणि उत्तर भारतात विक्रम संवत सुरू होतो. विक्रम संवत कालगणनेचा प्रारंभ या दिवशी होतो. उज्जैनीचा राजा विक्रमादित्य याने शकांचे आक्रमण परतवून लावले, त्यांचा पाडाव केला. त्या विजयाचे प्रतीक म्हणून विक्रमादित्याने विक्रम संवत ही कालगणना सुरू केली. म्हणून या दिवशी व्यापारी लोक हिशोबाच्या नवीन वह्या, ज्याला खतावणी म्हणतात, त्यांचे पूजन करून व्यवसायाचे नवीन वर्ष सुरू करतात. गोवर्धन पूजा, अन्नकूट. गोवर्धन पूजा उत्तर भारतातील हिंदू समाजातील प्रथा आहे. ही पूजा मथुरेच्या आसपासचे लोक विशेषतः करतात. या दिवशी कृष्णाने इंद्राचे गर्वहरण करण्यासाठी गोवर्धन हाताच्या करंगळीवर उचलला. श्रीकृष्णाची पूजा करणारे, विष्णूची पूजा करणारे वैष्णव ही गोवर्धन पूजा प्रामुख्याने करतात. विविध प्रकारची पक्वान्ने आणि खाद्यपदार्थ करून त्याचा नैवेद्य कृष्णाला दाखवला जातो. यालाच अन्नकोट असेही म्हणतात. कोट म्हणजे पर्वत. हे अन्नांचे डोंगर गोवर्धन पर्वतासारखे विशाल असतात. पुनश्च सर्वांना दीपावलीच्या हार्दिक शुभेच्छा.